करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी आपल्याला उत्तमाचं पुरवलं. समर्थ म्हणाले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्यक्ष पाहायला गेलो तर कृते जनार्दन, त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम कृष्ण, चोकलो श्रीपाद श्री वल्लभ. समर्थांनी द्वापार युगातील संपूर्ण बघा प्रत्यक्षपणे आपल्याला श्रवणातून उत्तमाची माहिती दिली. श्रवण करूया. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेम आणि अद्भुत लीलेमुळे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, पण प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांच्या बघा प्रत्यक्ष पत्नी ज्या दिवस रात्र त्यांच्या भक्तीमध्ये लीन राहत असत. आपण प्रत्यक्षपणे राहतो का? विचार करा. नामस्मरणाची माळ, जपमाळ आपल्या हातामध्ये आहे, पण ती नामस्मरण करत असताना आपलं मन चंचल. हातातली स्मरणिका पडते त्यावेळी आपल्याला जाग येते. त्यांना भगवान श्रीकृष्णांनी असा शाप दिला की त्यानंतर सगळे नष्ट झाले. द्वारकेसारख्या पावन नगरीमध्ये श्रीकृष्णांच्या मुलाकडून असे दुष्कर्म घडले ज्याच्याबद्दल कधी कोणी विचारही केला नव्हता. म्हणून आपण रामायण महाभारत पाहतो. महाभारत युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सगळ्या यदुवंशी आणि 8 पत्नीसह द्वारका नगरीमध्ये राहायला लागले. त्यांच्या 8 बायकांची नावं रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्यव्रता आणि लक्ष्मणा. गांधारीने भगवान श्रीकृष्णांना जो शाप दिला होता त्याचा परिणामसुद्धा द्वारकेमध्ये हळूहळू दिसायला लागला होता. बघा कसं उत्तमाचा भाग समर्थांनी सांगितला. एकेवेळी नरकासूर राक्षसाने वरदान प्राप्त केले की त्याला कोणताही पुरुष मारूच शकत नाही. जसं समर्थांनी उत्तमाचा आपल्याला भाग दिला. बघा प्रत्यक्षपणे रावणाची भूमिका दाखव. रावण कसा होता? रावणाला 6 कोटी आयुष्य होतं. अजूनपर्यंत रावण जिवंत असतो, परंतु त्याच्याच अभिमानाने तोच नष्ट झाला ना. म्हणजे विचार करा, आपल्याला किती वर्षे आहेत, त्यामध्ये आपण कसं जीवन जगतोय, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागला. म्हणजे एवढी मोठी संपत्ती असताना, गडगंज संपत्ती असताना शेवटी काळ घेऊन गेला की नाही. म्हणून कोणताही पुरुष मारू शकत नाही, त्यामुळे त्याचा खूप आतंक वाढला. तो ऋषी मुनींना मारत असे. स्वर्गलोक सुद्धा घाबरले होते. तेव्हा देवी देवतांनी भगवान श्रीकृष्णांना विनंती केली आणि त्याचा हिंसाचार थांबवायला सांगितला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांची पती सत्यभामाबरोबर मिळून नरकासुराचा वध केला आणि सगळ्या कन्यांना सोडवून आणले. पण त्या कन्या भगवान श्रीकृष्णांना म्हणाल्या, हे प्रभुराया, तुम्ही आम्हाला त्या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवले, पण या समाजाच्या कलंकापासून आम्हाला कोण वाचवे?
आता आम्हाला तुमच्या जवळच राहायचं आहे. आम्ही तुम्हालाच आमचा पती मानले आहे. तुम्हाला आमच्याबरोबर विवाह करावा लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण 16,000 रूपांमध्ये प्रकट झाले आणि प्रत्यक्षपणे त्या कन्यांबरोबर विवाह केला. परंतु श्रीकृष्णांनी फक्त त्यांच्याबरोबर विवाहच केला होता. त्यांना त्यांच्या अर्धांगिनीच्या रूपामध्ये स्वीकारलं नव्हतं. आणि त्या 16,000 पत्नी द्वारकेमध्येच भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपले जीवन पुढे नेत होते. एक दिवस नारद मुनी द्वारकेमध्ये आले, पण त्यावेळी सगळे त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या मुलाने नारद मुनीकडे लक्ष दिले नाही. या गोष्टीमुळे नारद मुनींना त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटले आणि त्यांनी धडा शिकवण्याचा विचार केला. नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णाच्या मुलाबरोबरच त्यांच्या 16,000 पत्नींना सुद्धा मदिरापान करायला लावले. त्यामुळे श्रीकृष्णाच्या मुलाच्या हातून दुष्कर्म घडले. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि त्यांच्या जेवढ्या पत्नी या वाईट कामामध्ये त्यांनी सहभागी होत्या त्यांना सुद्धा शाप दिला की माझ्या मृत्यूनंतर तुमचं वाईट लोकांकडून अपहरण होईल. त्यानंतर गांधारीने दिलेला शाप त्याचे परिणाम दाखवू लागले आणि हळूहळू यदुवंशी लोकांची आपापसात लढाई होऊ लागली. एक दिवस असे लोकांचं भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांबरोबर वादानुवाद म्हणून शेवटी सर्व काही जेवढी काही हत्या प्रत्यक्षपणे वादविवाद पाहून बलराम खूप दुःखी झाला आणि ते समुद्रकिनारी जाऊन योगनिद्रामध्ये गेले आणि त्यांनी त्यांच्या देहाचा त्याग केला. ही बातमी कळल्यानंतर भगवान श्रीकृष्ण खूप दुःखी झाले आणि ते त्यांच्या सारथीला म्हणाले, आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे. मी जंगलामध्ये जात आहे. बघा, प्रत्यक्षपणे योगमध्ये लीन होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जंगलामध्ये जाऊन एका झाडाखाली बसतात आणि तिथे एक शिकारी येतो. त्याने भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तिळाला हरिणाचे डोळे समजून बाण मारला. बाण लागल्याबरोबर त्या गोष्टीचे कारण बनून भगवान श्रीकृष्णाने त्याच्या देहाचा त्याग केला आणि वैकुंठाला गेले. या गोष्टीची माहिती अजून त्यांच्या पत्नींना माहीत झाली नव्हती. जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेला पोहोचला तेव्हा त्याला या गोष्टीची माहिती झाली. हे सगळे पाहून अर्जुनाला खूप दुःख झाले आणि जिथे जेवढ्या पण सर्व काही प्रत्यक्षपणे शव होते त्यांचा अंतिम संस्कार करून अर्जुन द्वारकेमध्ये उरलेले आणि भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी, मुलं, बलराम यांची पत्नी आणि सगळे धन घेऊन इंद्रप्रस्थकडे निघाले. द्वारका नगरी रिकामी झाल्याबरोबर ती समुद्रामध्ये सामावली होती. जसे काही समुद्र सागर बघा, प्रत्यक्षपणे सागर सगळ्यांच्या जाण्याची वाट पाहतच होता. ही सगळी श्रीकृष्णांची लीला होती. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या देहत्यागाची बातमी त्यांच्या पत्नींना सांगितली नव्हती आणि भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी इंद्रप्रस्थ
या दिशेने पुढे निघाल्या. पण या गोष्टीची बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरली. धन आणि स्त्रींच्या लालचे यामध्ये काही लोकांनी अर्जुनांवर हमला केला आणि लुटपाट करून निघून गेले. त्यावेळी जेव्हा अर्जुनाने त्यांचे शस्त्र उचलले तेव्हा त्या शस्त्राने काम करणे बंद केले होते आणि अर्जुनाला जाणीव झाली की त्याची सगळी शक्ती संपली आहे. खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी आणि धनाचे रक्षण करू शकले नाही. सगळे काही लुटून घेऊन गेले आणि भगवान श्रीकृष्णांच्या पत्नींना सुद्धा बरोबर घेऊन गेले. आता फक्त श्रीकृष्णांच्या 8 पत्नी आणि काही सेवक उरले होते, ज्यांना घेऊन अजून इंद्रप्रस्थाकडे निघाले. तेथे पोहोचल्यानंतर अर्जुनाने राज्यामध्ये सगळ्यांना ज्याची त्याची जागा दाखवून त्यांचे कर्तव्य पूर्ण केले. भगवान श्रीकृष्णांचे प्रिय वज्र मथुराचे राजा बनले. भगवान श्रीकृष्णांच्या पत्नींना अर्जुनाने श्रीकृष्णाने देहत्याग केल्याची बातमी सांगितली, जी महालक्ष्मीचा अवतार आहे. त्यांनी त्याच्या शक्तीने देहाचा त्याग केला. त्यासुद्धा श्रीकृष्णाजवळ वैकुंठ धामामध्ये गेल्या. जामवंतीने सुद्धा तिचे प्राण त्यागले आणि सत्यभामा आणि बाकीच्या पत्नी जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्या जंगलामध्ये फक्त फळ आणि पानांचं जेवण करत असत आणि श्रीहरींची आराधना करत राहिल्या आणि वेळ आल्यानंतर श्रीहरीमध्येच विलीन झाल्या. प्रत्यक्षपणे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा. शेवटी समर्थांनी आपल्याला एवढंच माहिती करून दिलं की शेवटी काहीच घेऊन जाणार नाही आहे, सर्व काही परंतु इथे काही करायचं असतं. आयुष्यामध्ये जेवढं आपल्याला आयुष्य आहे तेवढं उत्तम असं घालवायचं असतं. सर्व प्रकारे ज्या प्रकारे रावणाचा भाग झाला, काय प्राप्त झालं? एवढं मोठं ऐश्वर, अमाप संपत्ती असताना शेवटी बरोबर ना अहंकार अभिमान आला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभते ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ.